नमस्कार मित्रांनो, मी सचिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल कोकणी मुलगा याच्यावरती। आज आपण जाणार आहेत हातवातात। आज नांगरणी चिखली स्पर्धा आहे, तर तिकडे जायचं आहे आपल्याला। आज आपल्याला तिकडे चिखलीच्या स्पर्धा बघायला भेटणार आहे। तिकडे भरपूर सारे आत्ता बैलगाड्या वगैरे आलेल्या आहेत। मी देवरुखवरून आलो तेव्हा येताना बघितला आमच्याच गावात स्पर्धा आहेत, तर आत्ता मी तिकडे निघालो आहे आणि तिकडे आता बघूया आपण किती जण असणार आहेत। म्हणजे गाड्या तर खूप आल्या आहेत चिखलीचा वगैरे। जसा बैलगाडा शर्यतीचा नाद आहे तसाच इकडे लोकांना चिखली नांगरणी स्पर्धेचा सुद्धा नाद आहे। अशी खूप गाड्या आलेल्या असतात, खूप माणसं असतात, आज प्रेक्षक वर्ग पण खूप असतो आणि त्याच्यासाठी बक्षिसं पण दोन प्रकारच्या गाड्या पळवल्या जातात, एक घाटी आणि एक गावठी करून। तर दोन्ही प्रकारच्या ह्याला बक्षिसं असतात, तर 5 ते 6 बक्षिसं जास्त असतात आणि खूप मजा येते बघायला। आपण आता जाणार आहोत तिकडे गेल्यावर आपण बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतं आणि कसं बघायला भेटतात गाड्या वगैरे। पुढे जाऊ दे फिरव घे सोन्याला आधी ड्रायव्हर टिकायला हवा। काय झालं, बैल उभी झाली 5 सेकंद। कोण आहे तो कोटवाला? पिवळा कोट बाहेर मामूच्या कार्यकर्ते। पुढे जाऊ दे घे पांड्याला आत घे दादा वाढव। आला बघा कसा साच पळतोय, अतिशय सुंदर। वेळ सांग। जबरदस्त, अतिशय जबरदस्त बैल बघा। बाहेरचा सेफ्टी वर करून पुढे जाऊ दे पुढे। आणि आता घे बाहेरच्या आधी वाढव। आला झेंडा सांभाळ सरळ येऊ दे बैल बाबा। अरे वा, सुंदर। अशी सुट्टी झाली। पिंटे आणि भिगऱ्या परत एकदा रुपेश किंजळकर। ड्रायव्हर पडला की डाव संपला, जोडी पार। तुम्हाला बोललो होतो मी किती गर्दी असते। हे बघू शकता इकडं हे सगळे बैलगाडा बघायला आले। हे बघा ही एवढी गर्दी आणि हे हातीवचं मैदान, पूर्ण मोठं मैदान। आणि आत्तापर्यंत मी म्हणजे बैल पडताना पुढचे दाखवतोच तुम्हाला। हे बघा किती गर्दी आहे, कशी गर्दी आहे, लोक अशी भरमसाठ येतात। आणि हे आत्ताची जस्ट सुरुवात आहे, अजून आपल्याला संध्याकाळपर्यंत इथं बघायला भेटेल। अजून गर्दी वाढत जाणार आहे। आता अजून एक बैलजोडी पळते बघा। हे बघा किती गर्दी आहे, हे बघा बैलगाडी सुटली आता आणि मला वाटतं गाडी बाहेर पडली आणि झेंड्याला लागली। आता ही जोडी बाद असणार आहे। आता गावठीवाल्यांच्या मॅचेस संपल्या आहेत, त्याच्यामध्ये हातीवच्या गाडीचा नंबर आला। आता कुठल्या घाटीवाल्यांच्या मॅचेस सुरू होतील। घाटीवाल्यांची हाईट आणि घाटी बैलच भारी असतात आणि आता घाटी गटाची मॅचेस चालू होतील। गावठीच्या मॅचेस झालेल्या आहेत, आता थोडेसा टाईम घेतला आणि घाटीच्या मॅचेस चालू होतील। आता या घाटी जोड्याची पहिली जोडी आहे, बघूया काय होतं इथं। चालू होतं, लागलेली आहे। पहिली जोडी गेले बाहेर घाट्यांची। सिद्धू आहे राणीच्या मोबाईल मध्ये राणीला हल्ला बघायचं, आम्ही बघायचं काय समजत नाही। आता चालू होते दुसरी जोडी। आता आजारी पडणार आहे, तुझी झाली बारी, आता याची बारी आहे। दुसरी जोडी सुटले, झेंड्यात नाही गेली। आली स्लो पळाली, एवढी काय पण दुसरी जोडी होती।
पण लागली नाही झेंड्याला, बाद नाही केली. अभी येणारच कधी 22 सेकंदाच्या वरती गेली ही. हॅलो तुला ना रांडी हा लगेच हॅलो हा इतकं नाही पाहून तास पण काय हॅलो बाकी हॅलो सरपंच किती मागच्या मॅचमध्ये 182 जोड्यांमध्ये जिने नंबर मारला होता घाटीमध्ये, त्याच्यात ही जोडी होती. आता ह्या ग्राउंडला काय करते बघूया. मुवमेंटला इथं झेंड्यामध्ये गेला, सो तिथं माणसं घेऊन गेला. कोण ती पण जोडी भारी चालली. मला सोडून गेलो तर मी वाद घाली ना मध्ये परत वाद. ही ती जोडी जी आहे ना गावठीमध्ये 1 नंबरचं मानकरी आहेत आता. ज्यांचा गावठीमध्ये 1 नंबर म्हणजे ज्यांचा 1 नंबर आला आहे, ही ती जोडी सुंदर आणि पाकऱ्या. आणि पुढे आता इकडे जबरदस्त वेगाची जोडी आहे बघूया. शेती या ठिकाणी पाखरी आणि फाजीदराव बोलते अरे फिरव. ज्या पद्धतीनं बागड गेला त्याच पद्धतीनं फाजील पण गेला, फाजीलपणा करीत जोडी पा. आता जवळजवळ सगळ्या जोड्या झाल्यात, ही शेवटची जोडी शिल्लक आहे आता. बघूया आता कसा पळतो शेवटची जोडी. ड्रायव्हर पण स्वतः गुरु आमची बैल. ही शेवटची जोडी आहे ती. शिट्टी वाजली, जोडी सुटली. जाऊ दे जोडी बाद. साहिल चालते तुमचे 1500 रुपये आकाश पवारकर यांच्याकडे दिलेले आहेत. अशा दरम्यान आता हा संपलाय. हा शिवगेमला परत पाहिजे आला. आता कोणाला शोगेम करायचा असेल त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर करा. तोपर्यंत डीजे वाले जरा होऊ दे का. ह्या असा शो गेमसाठी एक पळवतोय. जोड्या संपल्यात सगळ्या. आणि आत्ताचा ह्याच्या गटातला आपल्या एका गटातला मानकरी झाला आहे. पहिल्या गटाचा मानकरी आमचे हातीवचेच आहेत, सुंदरन पाकऱ्या. आणि त्याची व्हिडिओ पण आपल्याकडं आहे. आणि दुसऱ्या आता ह्या घाटीमध्ये कोण विजेता झाला आता अनाऊन्स करतीलच. आणि हे पब्लिक आता निघालं आहे बघू शकता. जोडी पळाली आणि मला वाटतं तिकडंच बाहेर गेले. चांगली पळाले ह्याच्यात पण बा. सिद्धू गोपाळला पळवलेली जोडी. उमेश आपला देवरुख संगमेश्वरकरांचा नंबर सांगतायत 9 नंबरचा. आणि हे परत एकदा शो साठी पळवतो हा 8 नंबरचा मानकरी. 17 सेकंद 78 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. रामू हुमणेनं पळवलेली जोडी. आदिश हर्षद इंदुलकर हेगली संगमेश्वरकरांचा शिवा आणि सोन्या 8 नंबरचे मानकरी.
त्याचबरोबर 17 सेकंद 66 पॉइंट मध्ये पळालेली जोडी देवा गुरवला पळवलेली जोडी बाबा गांधी वेरवलीकरांचा भव्य आणि सुंदर 7 नंबरचे मानकरी. त्याचबरोबर 17 सेकंद 25 पॉइंट मध्ये पळालेली जोडी रामचे जे विजयी झाले त्यांच्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम चालू आहे. त्या सगळ्या जोड्यांना आता पुढे घेणार, त्यांना ढाल आणि त्यांचं जे बक्षीस पारितोषिक ठरलं आहे जसं आहे ते दिलं जाईल. आणि ते बघा आपल्याला ढाल पण बघू शकता. प्रथम क्रमांकाचे ढाल आहेत दोन्ही आणि हा बाकी हातात छोट्या छोट्या असा. पण या ठिकाणी गावठी गटातला 10व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. बक्षिसं होती आणि झालं आता हे फक्त बक्षीस समारंभातला चालू आहे. इथे भाऊ कोटकर यांच्या हस्ते 10व्या नंबरचे विजेत्या जोड्याच्या सगळ्या वाट बघतायत की बाबा मानाची ढाल भेटे. कारण ह्या गोष्टी खूप म्हणजे ह्या गोष्टीसाठी हे दिवसभर इथं आलेले असतात. दिवसभराचं त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे हे, त्याच्यामुळे त्यांचा आनंद असतो तो. सगळेजण आतुरतेने त्याची वाट बघतायत. तर मित्रांनो आता आपण बघून आलो. आजचा माझा पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता की चिखली स्पर्धा कशी असते. मी कधी बघायला नाही गेलेलो. छान वाटलं बघून आपल्याला ते बैल किती फास्ट पळतात वगैरे. मस्त वाटलं. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग संपतो आहे. थँक्यू व्हेरी मच.